नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगलीतून अवघ्या 25 मिनिटात यकृत कोल्हापूर विमानतळावर. हरिपूर जिल्हा सांगली येथील दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी वय 69 यांच्या अवयवदानातून दोघांना जीवदान मिळालंय. याकरता प्रशासनाच्या समन्वयातून शुक्रवारी सांगली ते कोल्हापूर आणि सांगली ते नाशिक असा ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. त्यामुळे ब्रेन डेड झालेल्या धर्माधिकारी यांचं यकृत अवघ्या 25 मिनिटात सांगलीहून कोल्हापूर विमानतळावर आलं. तिथून ते विशेष विमानानं 1.5 तासात नाशिकला पोहोचलं. तर किडनी नाशिक सांगली असा ग्रीन कॉरिडॉरमधून रस्तेमार्गे नाशिकला नेण्यात आली. मृत्यू हे अंतिम सत्य आहे असं म्हटलं जातं, पण वैज्ञानिक क्रांतीमुळे मरावं परी अवयवरूपी उरावं याचा हृदयस्पर्शी प्रत्यय आज सांगली आणि कोल्हापूर करण्यात आला. धर्माधिकारी यांचे यकृत व मूत्रपिंड नाशिक येथील 2 रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरलं. विमानतळावर अतिरिक्त सेवा अवयव घेऊन जाण्याकरता बंगळुरू येथून कोल्हापुरात आलेल्या विमानाला अतिरिक्त विमान वाहतूक नियंत्रण सेवा उपलब्ध करून दिली. ग्रीन कॉरिडॉरची अखेरची मोहीम विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी फत्ते केली. सुरक्षा परवाने तत्परतेने दिले. पडताळणी तत्काळ केली. ग्राउंड हँडलिंगसाठी दस्तावेज, सर्व यंत्रणांमध्ये समन्वय, अवयव घेऊन येणाऱ्या अँब्युलन्स स्थितीचा वैमानिक दलाची तयारी आदी संदीप सूर्यवंशी, प्रवीण आढाव व विकास पुजारी यांनी योगदान दिलं.